ओपन केलंय आणि पहिल्या धावाने आपल्या संघाचं सुद्धा अकाउंट ओपन केलंय. प्रतीक हा बॅटर होता, परंतु यावेळेला मात्र सतीश जाईल स्ट्राईकवर. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, शैलीदार फलंदाज, परंतु गोलंदाजाचा जर विचार केला तर पराग गमरे मॅन फ्रॉम लवेल आणि सतीश मॅन फ्रॉम भोसते. परंतु आपण प्रतीकचा जर विचार केला तर प्रतीक सुद्धा या आपल्या खेड तालुक्यामधून साखरोळीचा प्रतीक चांगला खेळ करतोय सातत्याने आपल्या संघासाठी आणि म्हणूनच त्यांचा संघ जरी 2 मॅच जिंकला, आज त्यांना ही मॅच जिंकणं फार गरजेचं. 3 मॅचेस हारलेले आहेत, ही शेवटची त्यांची मॅच आहे. परंतु मी म्हणेन इथे जो गोलंदाजी करणारा संघ आहे त्यांच्यासाठी मात्र एक चान्स उपलब्ध आहे. म्हणजेच 2 सामने जिंकले, 2 सामने हरलेत, तर एक सामना जर हा त्यांनी जिंकला तर मात्र नक्कीच त्यांचा संघ मी म्हणेन पुढच्या या येणाऱ्या संध्याकाळच्या काळात पात्र ठरेल. अर्थातच पात्रता फेरीमध्ये तो जाऊन पोचेल. परंतु सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रिव्हर्स अटेंड केल्यानंतर येतोय 4 धावांसाठी 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. धावसंख्या आहे धाव फलकावर 5 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. पराग गोलंदाजीसाठी सज्ज आहे. मेन अंपायर आपण पाहतोय राकेश मोरे आणि त्यांच्या बरोबर साळुंके सर जे नॉन स्ट्राईकला म्हणजेच लेग अंपायर आहेत. परंतु यावेळेला आपण पाहतोय फॉलो थ्रोमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला, पायाचा वापर झाला. सध्या क्रिकेट नाही तर फुटबॉलचा वापर केला असं मी म्हणेन. म्हणजे पायाचा वापर झाला. थोडा वेळ असं वाटलं की फुटबॉल खेळतोय की काय पराग, परंतु यावेळेला मात्र त्यांनी आपल्या संघासाठी नक्कीच मी म्हणेन, कारण मागचं जे क्षेत्र आहे त्याच्या मागे बरोबर जे बॉलर एंडला आपण ज्याला साईड स्क्रीन लावतो, परंतु सध्या टेनिस क्रिकेटमध्ये तसं केलं जात नाही आहे. काही ठिकाणी नक्कीच काळा साईड स्क्रीन लावलं जातं. बरोबर त्या दिशेला हा फटका आला होता, परंतु तो अडवला गेला, अन्यथा चौकार गेला असता. परंतु तदनंतर मात्र इथे डॉट बॉल येतोय, चांगली गोलंदाजी केली जाते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 6 या आकड्यावर. काय फटका, हे फटके महत्वाचे आहेत बघा. मागे गॅप आहे आणि बाउंड्री जवळ असल्यामुळे सरळ येतोय सीमारेषा पलीकडे चौकार. परागचा पुढचा बॉल सध्या 10 धावा. ओ हो, लाजवाब क्लास क्रिकेटचा पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा हा फटका येतोय 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. डीजे काय फटका सजवला होता. अगदी इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो की काय असं वाटलं. प्रतीकच्या बॅटमधून हा तडाखा पाहायला मिळाला, हा फटका पाहायला मिळाला. असे फटके ना मनमोहक, म्हणजे मनाला अगदी तसल्ली देऊन जातात, मनाला मोहक करून टाकतं. असे लाजवाब फटके क्रिकेटमध्ये जर आले तर क्रिकेटची सुंदरता पाहायला मिळते आणि सुंदरता वाढते. तसंच पाहायला मिळालं यावेळेला. चांगला फटका, परंतु षटक क्रमांक पहिलं सुद्धा संपुष्टात आलं आणि 14 धावा मात्र खर्च केलेले आहेत सध्या परागने. महागडा ठरलाय, परंतु यावेळेला प्रतीक गोलंदाजी मार्कवर. सतीश होता यावेळेला स्ट्राईकवर. बॉल डॉट येतोय. कमबॅक करावा लागेल या प्रतीकला, कारण पहिलं षटक परागचं महागडं ठरलं. पराग काही वेळा चांगली गोलंदाजी करतो, काही वेळा दिशा भरकटतो. मी म्हणेन दिशा चांगली होती परंतु स्ट्रोक चांगले आले. परंतु कधी कधी बॉलर चांगले बॉल टाकतात परंतु त्याच्यावर सुद्धा चांगले फटके सजवतात ते म्हणजेच फलंदाज. त्यामुळे नाईलाज असतो गोलंदाजाचा.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ऑफसाईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर्सला आहे. आणि एक बघा, मी म्हणेन बरोबर वाईडिश डीप पॉइंटला आहे एक फिल्डर आणि एक पॉइंटला आहे. ओ हो, या वेळेला फटका चांगला गॅप शोधला, क्लास पाहायला मिळाला. थोडासा फटका आपण पाहतोय त्या दगडाला लागला नसता तर मात्र हा चौकार जरूर पाहायला मिळाला असता. थोडासा थांबला त्यामुळं बॉल आणि त्यामुळेच वेळ मिळाला तो म्हणजे फिल्डरला. 2 धावा जरूर अर्जित केल्या गेल्या, 2 धावा ॲड होतील. धावसंख्या आहे धावफलकावर 16 या आकड्यावर. 16 धावा, कोणतेही फलंदाज बाद नाही आहे. परंतु सतीश आणि प्रतीक तांबे याचा क्लास मात्र जरूर पाहायला मिळतो. शेवटची मॅच त्यांची आहे, परंतु सध्या क्लास आहे त्यांचा चांगला. हो हो हो, लाजवाब फटका. पुन्हा एकदा सांगितलं, एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर जरी तैनात असला तरी हे फटके मात्र अगदी क्रिकेटला जी मोहकता पाहिजे क्रिकेटची ती मात्र सुंदरता पाहायला मिळते या फटक्यांमधून. आणि इथेच बघा, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. हे कव्हर ड्राईव्ह आणि ऑफसाईडला जो फलंदाज विबडेने जो असे फटके खेळतो, नक्कीच तो ऑन साईडला तर इझी खेळू शकतो. कारण ऑफ साईड आणि ऑन साईड याच्यामध्ये जर फरक पाहिला तर ऑन साईडला जास्तीत जास्त फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक खेळाडूंकडून. आणि इथे या फलंदाजाने काय केलं तर ऑफचे बॉल ऑफला साईडलाच मारतोय, म्हणजे व्ही शेपमध्ये हा खेळणारा खेळाडू. बघा, रिव्हर्स अटेंड केलाय, काय फटका. हो हो, हा संघ मी म्हणेन का हरला 3 सामने हा प्रश्नचिन्ह आहे. कुठेतरी या संघाची थोडीशी रणनीती चुकली असेल, कुठेतरी त्यांची ट्रॅजेडी चुकले आणि त्यामुळेच कदाचित हा संघ कुठेतरी पराजयाच्या छायेत दिसला. परंतु ज्या पद्धतीने हे 2 बॅटर बॅटिंग करतायत, बघाच काय षटकार आला. धावसंख्या आहे धावफलकावर 24. बघा, सगळे शॉट आहेत या फलंदाजाकडे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट बाय सतीश. बौद्ध समाज सेवा संघाचे संस्कार समितीचे माजी सदस्य सन्माननीय अमोलजी कांबळे हे आपल्या बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व 2 दादा मर्चंडे संकुलन त्यांचे आगमन झाले आहे. तरी त्यांचे स्वागत सन्माननीय डॉक्टर गणेशजी मोरे हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. जी अमोलजी कांबळे. अतिथी देवो भव ही आपल्या क्रिकेटमध्ये आपण नेहमी संस्कृती पाळतो. कारण जे अतिथी येतात आपल्या देवासारखे आपण त्यांना सन्मान करतो. तोच एक सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण पाहतोय. प्रत्येक जे आपले सन्माननीय पाहुणे येतात त्यांचा यथोचित कालपासून आपले सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण पाहिले. आज सुद्धा आपले या व्यासपीठावर सन्मान पाहतोय. कारण जे सन्माननीय पाहुणे येतात आशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेला दिलेले आहेत, नक्कीच त्या सर्वांचा आभार. परंतु या मॅचकडे तिसऱ्या षटकासाठी शुभम. फटका चांगला आहे, परंतु इथे काय घडेल, धोका होता. परंतु 1 धाव जरूर मिळाले. गॅदर केला असता, पिकअप केला असता जर गोलंदाजाने हा बॉल तर धोका होता तो म्हणजेच प्रतीकला. परंतु आपण पाहतोय सतीश एक लेजंड प्लेअर आहे, या आपल्या खेड तालुक्याचा सुपुत्र, आपल्या या बौद्ध समाजाचा सुपुत्र. आणि तो आज या वयामध्ये सुद्धा त्याला कित्येक वर्ष मी माझ्या काळामध्ये सुद्धा पाहिलं, परंतु अजूनपर्यंत खेळतोय क्रिकेट, हे विशेष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा चुकला, बीट झाला आणि यष्टांच्या मागे बॉल जातोय, डॉट येतोय बॉल. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमण चढवलं सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये, वाखाणण्याजोगं व्ही शेपमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. हो, यावेळेला एज लागल्यानंतर काय घडलंय तर विनोदने कॅच सोडली होती, परंतु नंतर असं वाटलं सतीशला की माझा झेल घेतलाय म्हणून विकेट सोडलं होतं. परंतु लगेचच विनोदने यष्ट्यांवर हा बॉल फेकला. म्हणजे आता काय झालंय तर झेल बाद नाही तर धावचित यष्टीचित झालाय. तो म्हणजे सतीश आणि सतीशचा
खेळ इथे संपुष्टात येतोय. निराशा जरूर असेल, परंतु चांगली कामगिरी केली, कारण तब्बल 29 धावा धावफलकावर आहेत. 29 लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट विकेट डाऊन, 29 रन्स. सतीचा विचार केला तर एक लाजवाब स्विचिटचा षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर त्याचे 2 क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाले जे चौकारामध्ये तब्दील झाले. म्हणजे असं क्रिकेट मनमोहक करणारे खेळाडू आपल्या या लीगमध्ये खेळत आहेत. आणि आज हा दर्जा जर आपण पाहिला आपल्या खेळाडूंचा, येणारा काळ, येणाऱ्या पुढच्या स्पर्धा ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या महेश मर्चेंडे सरांच्या माध्यमातून, त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून याच्यानंतरच्या येणारा जो काळ आहे तो सुवर्ण काळ असेल. कारण आत्ताच आपण पाहिलं कित्येक पाहुणे येऊन गेले, त्यांनी नक्कीच शुभाशीर्वाद दिलेत या येणाऱ्या काळासाठी सुद्धा. म्हणजेच काय तर ह्यापेक्षा चांगल्या लीग पाहायला मिळतील आपल्या समाजातून, आणि आपल्या समाजातून एक चांगले खेळाडू निर्माण होतील. आणि भविष्या काळामध्ये चांगले खेळाडू या नुसतं समाजापुरते नाही, यासुद्धा खेड तालुक्यापुरते नाहीत, तर येणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये ज्या मोठमोठ्या मॅचेस होतात, चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरी असू दे किंवा आत्ताच चाललेली आपली यावेळेला बॉल हवेत आहे, परंतु इथे मात्र थोडासा पराग फ्लंबिंग होतोय, म्हणजे त्याचं बिस फिल्डिंग झाले त्याच्या हातातून. परंतु तत्पूर्वी मात्र 2 धावा अशोकच्या खात्यावर. वनडाऊनला आलाय अशोक, परंतु तिसरे षटक शुभम हाताळतोय. धावसंख्या आहे 31 या आकड्यावर. आता मात्र या षटकामधले 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंमध्ये एक टार्गेट सेट करणारे हे बॉल असतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूल केलाय, परंतु मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. फेक करेल तोपर्यंत मात्र एकच धाव. एका धावेने 32 या आकड्यावर धावसंख्या आहे. तर मगाशीच आपण उल्लेख करत होतो की सुप्रीम चषक असू दे आता चाललेला, त्याच्यानंतर रतनबुवा ट्रॉफी असू दे किंवा ISPL असू दे, या स्पर्धांमध्ये माझे बांधव हे खेळताना मला दिसले पाहिजेत. कारण येणारे हे जनरेशन आत्ताचं यंगस्टर आहेत, यांना नक्कीच चांगले प्लॅटफॉर्म तयार करून दिलेत. त्यातलाच हा एक भाग चांगला प्लॅटफॉर्म तयार आहे. यावेळेला बॉल जातो यशांच्या मागे, विनोद गॅदर करतोय, कोणती चूक करत नाही, त्याला माहीत आहे हा बॉल महत्त्वाचा आहे. आणि हा शेवटचा बॉल असल्यामुळे इथे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे 32. 33 धावांचं टार्गेट सेट केलंय. विनंती असणार आहे अख्खी वॉरियर्स आणि सिल्वर स्टार दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. सहन करणारा स्वागत करतोय. या नंतरच्या मॅचसाठी आपण टॉस का बॉसच्या मंचाकडे वळतोय. तिथे रोहन तांबे
जे आमचे दुसरे समालोचक आहेत ते नक्कीच दोन संघाचे जे कर्णधार आहेत त्यांची तिथे रणनीती काय असेल याची हितगुज ते करतील. आपण वळूया रोहन तांबे यांच्याकडे. येस, थँक्यू सर. गेले 2 दिवस जो रणसंग्राम आपण क्रिकेटचा बघत होता त्या रणसंग्रामाची आज प्राथमिक फेरी जी पहिली फेरी आहे जे नॉकआउट्सच्या मॅचकडे आपण वळणार आहोत त्यातील सर्वात अंतिम सामना जो आहे तो रंगणार आहे अक्की वॉरियर्स आणि सिल्वर स्टार या दोन संघांमध्ये. एकीकडं आपल्याला बट्टा आणि दुसरीकडं आमचे उमेशजी पवार यांचा दोन्ही मातबर संघांमधली ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. आरोवा करो या मरो की मुकाबला हा असणार निश्चितच असणार. आणि आपल्यासोबत सिल्वर स्टार संघाचे संघमालक आहेत ते देखील आजच्या मला वाटतं की त्यांच्याच हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करून घेतोय. निश्चितच एक मोठी बॅटल मोठी लढत आपल्याला साखळी फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. एकीकडं सिल्वर स्टार दुसरीकडं अक्की वॉरियर्स या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. महत्त्वाचं लढत असणार आहे. पाहूया पुढं या ठिकाणी काट येतोय. सिल्वर स्टार पट्टा टॉस विन झाला आहे. शेवटची फेरी आहे. शेवटच्या फेरीतील अंतिम सामना करोचा मरो या मुकाबला आहे. संघाच्या संघ मालकांच्या आशा आकांक्षा आहेत. सेमीफायनल गाठण्याची संधी आहे तुम्हाला दोन्ही संघांना देखील असणार आहे. काय प्रयत्न असतील? नक्कीच खूप महत्त्वाचा मॅच आहे आणि गेल्या वर्षी अक्की हा माझ्या संघात होता, सिल्वर स्टारमध्ये होता. खूप चांगल्या पद्धतीने खेळला. आज तो आपल्यामध्ये नाही आहे. खूप आपला एक चांगला मित्र आपल्यामध्ये आज नाही आहे. सो काय हरकत नाही. समोरचा संघ देखील माझाच आहे. माझे सगळे मित्र आहेत असं काही नाही आहे. नक्कीच मी सिल्वर स्टार धामण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे संघाला जिंकवण्यासाठी मला माझं योगदान द्यावं लागेल आणि मी त्या रीतीने खेळेन नक्कीच. आणि पहिली फलंदाजी करणार होता मी. धन्यवाद. फलंदाजी करण्याच्या पाठीमागं नेमकं असं कारण काय? कारण या आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही टार्गेट सेट केलं होतं आणि चांगल्या पद्धतीने डिफेंड देखील केलं होतं. आज त्याच्या पाठीमागचा पैलू आहे की काहीतरी नवीन रणनीती संघ मालक आणि तुम्ही आखलेली आहे? नाही, याची काही रणनीती वगैरे असं काही नाही. माझ्याकडे चांगले बॉलर आहेत, गोलंदाज आहेत. लक्षात घ्या प्रत्येक मॅचमध्ये काय प्रत्येकाचा फॉर्म योग्य नाही राहत. बट मी जास्तीत जास्त स्कोअर मारून त्यांना कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेन. किती टार्गेट असेल समोरच्या संघासाठी आपल्याकडून? जास्तीत जास्त 55 ते 60 धावा मला मारावे लागतील 3 षटकांमध्ये, तरच मी त्यांना थांबवू शकतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा असणार आहेत आपल्याला आणि आपल्या संघ मालकांना देखील. उमेश दादा, प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागतं. आपण टॉस जिंकला असतात तर काय केलं असतात? आम्ही टॉस जिंकलो असतो तरीसुद्धा प्रथम क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. कारण आमची बॉलिंग साईड आणि क्षेत्ररक्षण तर खरंच खूप छान आहे. परंतु आमचा आउट ऑफ फॉर्ममध्ये असलेला सचिन आणि अमित तर चांगलाच खेळतो आहे. परंतु आता बॅटिंग साईडला सचिन आहे, अमित आहे, त्याच्यानंतर साहिल आहे आणि विकास देखील असल्यामुळे आम्हाला बॅटिंग करायला तर काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त ह्यांचे रन्स 30-35 पर्यंत रोखून ठेवायचे आहेत. तेवढे जर झाले तर नक्कीच आम्ही मॅच विन होऊ. धन्यवाद उमेश दादा. आणि कारण खरंच आकेशच्या नावानं, कारण मला असं वाटतं की शेवटच्या वेळेस तो ज्यावेळेस क्रिकेट खेळला होता त्यावेळेस त्याला समालोचन करण्याची संधी मलाच आठवलं होतं. कारण बऱ्याच जणांचे स्टेटस मी ज्यावेळेस बघितले होते बॅकग्राऊंडला माझा आवाज होता आणि खूप चांगला मित्र होता आकेश माझा देखील. आणि तो आज आपल्यामध्ये नाही आहे ही एक आपल्या सर्वांसाठी दुःखदायक गोष्ट आहे. परंतु त्याच्या नावानं हा संघ खेळतो आहे. निश्चितच त्याच्या नावाला साजेशी कामगिरी आत्तापर्यंत आपण केली आहे आणि निश्चितच पुढील स्पर्धेसाठी आपल्याला देखील शुभेच्छा असणार आहेत. तर या ठिकाणी सिल्वर स्टार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आजच्या या सत्रातील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. म्हणजे आपल्याला गोलंदाजी करताना दिसणार आहे सचिन तांबे आणि त्यांची संपूर्ण कंपनी. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जातोय समालोचनासाठी गोड आवाज गमरे सरांकडं. धन्यवाद रोहन. पुन्हा येऊया मैदानामध्ये काय घडतंय यासाठी. तर धावा आहे धावफलकावर 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, परंतु ड्रॉप झेल होतोय. इथे मात्र संधी होती त्याची सुद्धा ती सुवर्ण संधी दवडले आणि आपण पाहतोय की पहिली सुवर्ण संधी आली, त्यानंतर दुसरी सुवर्ण संधी, दोन्ही सुवर्ण संधी दवडल्यात आणि इथे आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 या आकड्यावर धावसंख्या आहे.
एक छोटंसं लक्ष आता आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतोय. 33 धावा जिंकण्यासाठी आहेत. 11च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या, परंतु इथे पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. मध्ये येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल 11च्या सरासरीने. या संघाला म्हणजे आपण पाहतोय VS फायटर्स हा जो संघ आहे, या संघाने नक्कीच प्रतिभा दाखवले, चांगला खेळ दाखवला आणि त्यामुळंच 2 सामने ते जिंकले. त्यांना चान्स आहे कदाचित या येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये तो संघ नक्कीच क्वालिफाय झालेला दिसेल. परंतु या दुसऱ्या षटकासाठी काय रिव्हर्स अटेंड केलाय. स्विचचा फटका कधी आबाद करतो कधी बर्बाद करतो, परंतु इथे या खेळाडूला या संघाला मात्र आबाद केलंय. 4 धावा. बॉलरचं नाव चला, ह्याला 2 धावाचं पेनल्टी द्या. फटका चांगला, पुलचा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेला इथे येतोय. 4 धाव्यांसाठी चौकार. सर काऊ कॉर्नर का बोललं जातं तर न्यूझीलंडमध्ये एक ग्राउंड असं होतं जिथे एक कोपरा जो होता तिथे गाई चरत होत्या आणि त्या दिशेलाच एक फटका एका प्लेअरने मारला, त्यामुळंच त्याला एरियाला काऊ कॉर्नर असं संबोधलं गेलं आणि त्या आत्तापात्र प्रचलित झालं आहे. तो काऊ कॉर्नर आपण पाहतोय, त्या दिशेला हा चौकार आला. चौकारानंतर धावसंख्या आहे 19. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, पंचांचा निर्णय येतोय. येस, इट इज अ कॉल फॉर वाईट. एक्स्ट्रा धाव ॲड होईल. धावसंख्या असेल आत्ता 20 या आकड्यावर. जी पूर्तता 11 धावांची करायची होती त्या या रोहितच्या उर्फ बाब्या याच्या या गोलंदाजीवर पूर्ण होते. पूर्णता सामन्याची चित्र या षटकारानंतर नक्कीच झुकली असतील ती VS फायटरच्या दिशेने आणि झालेलं आहे काम तमाम असं मी म्हणेन. कारण सध्या षटकारानंतर 26 या आकड्यावर धावसंख्या. फक्त जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. मात्र VS फायटर संघ विजय ठरतोय. विजय संघाचं अभिनंदन आणि पुढच्या चालीसाठी त्यांना नक्कीच शुभेच्छा असतील. परंतु येणारा सामना असेल सिल्वर स्टार धामणी विपक्ष अक्की वॉरियर्स कर्टेल या 2 संघांदरम्यान पुढची लढत असेल आणि या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल आणि